हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. आजचं सेशन आपलं हा राज्यसेवा मेन्समधला वर्णनात्मक पेपर, त्याचं कशा प्रकारे आपल्याला स्ट्रॅटेजी करता येईल किंबहुना त्याच्यामध्ये आपल्याला कसे मॅक्सिमम मार्क्स मिळवता येतील याच्या संदर्भातली असणार आहे. आणि लेक्चर्स शेवटपर्यंत बघा. तुम्हाला एसे रायटिंग, त्याचबरोबर प्रेसे रायटिंग आणि त्याच्यानंतर ट्रान्सलेशन याच्यामध्ये काही मूलभूत नियम किंवा आपण असं म्हणू शकतो की मूलभूत अवेअरनेस जरी आपण बाळगलं तरीसुद्धा एक चांगला स्कोअर आपण करू शकतो. हे तुम्हाला मला आजच्या सेशनमधून दाखवून द्यायचं आहे. तुम्ही जर स्क्रीनवर पाहत असाल तर तुम्हाला दिसत असेल, हा माझा 2022चा मेन्सचा पेपर आहे, जो RTI टाकून मी MPSCकडून मागवून घेतला आहे. आणि त्याच्यामध्ये मला मिळालेले मार्क्स हे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत. जे माझा पहिला पेपर हा एक्झामिनरने चेक केला आणि त्यानंतर मॉडरेटरने चेक केलं आहे. दोनदा पेपर चेक झाला आहे. आणि सुरुवातीला निबंधामध्ये जे एसेमध्ये मार्क्स माझे 17 होते, त्यानंतर वाढून 18 झाले. त्यानंतर ट्रान्सलेशनमध्ये मला 11 मार्क्स मिळाले होते, जे वाढल्यानंतर 12 झाले. आणि त्याच्यानंतर प्रेसे रायटिंगमध्ये माझे 8 ॲज इट इज राहिलेले आहेत. ओके, सो अशा पद्धतीचे मार्क म्हणजे आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये हे टॉपर्सच्या रेंजमध्ये मार्क्स आहेत. जर तुम्ही फायनल रिझल्ट चेक केला तर 38 मार्क्स वर्णनात्मक पेपरमध्ये मराठीच्या तुम्हाला खूप क्वचित पाहायला मिळतील. मी असं म्हणत नाही की मिळणार नाही पाहायला, परंतु पाहिले तरी एकदम रेअर केस असेल. त्यामुळे मी तुम्हाला कशा पद्धतीने पेपर लिहिला आहे आणि मला एवढे मार्क्स का दिलेत MPSCने याच्याबद्दलचं हे डिस्कशन असणार आहे. आता महिन्याभरावर आपली राज्यसेवा मेन्स आहे, त्या दृष्टीने हे लेक्चर आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल अशी मी या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला ग्वाही देतो. शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला याच्यामधून काही ना काहीतरी इनपुट्स मिळतील आणि जे तुम्ही वापरून तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळण्याची शक्यता देखील वाढते. ओके, सो आपण सुरू करूया आजचं सेशन. सुरुवातीला आपण बघूयात की प्रेसे रायटिंग कशा पद्धतीने करायचं. आणि प्रेसे रायटिंग करत असताना काही जे नियम आहेत छोटे छोटे, जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, वापरायचे आहेत आणि ज्याच्यातून आपल्याला इम्प्रेशन टाकायचे आहेत, जो तपासणीचा असेल त्याच्यावर. ओके, त्यामुळे तुमचा पेपर कोण चेक करतं आहे हे आपल्याला माहीत नसतं. पेपर चेक करणारा कोणत्याही मानसिकतेचा असेल, कोणत्याही विचारसरणीचा असेल, तरीसुद्धा त्याच्यावर इम्प्रेशन टाकणं हे आपली एक परीक्षार्थी म्हणून जबाबदारी असते. आणि त्याच्याचमुळे आपल्याला या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पेपर लिहायचं आहे. 3 तास असतात म्हणून आपण उगाचच गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये काहीही लिहित बसायचं नाही. गडबड झाली, गोंधळ झाला, अशा अजिबात कोणत्याही एक्सक्युजेस द्यायचे नाहीत. आपल्याला आपलं जे ठरवलं आहे, आपले जे प्लॅन आहे त्याला स्टिक करायचं आहे आणि त्याच्यानुसार आपण पेपर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, सो सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा मी जे काही मुलांचे पेपर चेक करतो आहे अलीकडे, मला जी प्रकर्षाने जाणवते सगळी मुलं चूक करत आहेत ती म्हणजे कोणती, तर काही जण सुरुवातीला इथे पॅसेज सोडत आहेत. ठीक आहे, इथे पॅरेग्राफ सोडून इथून सुरू करत आहेत, हा पार्ट सोडून देत आहेत. ओके, असं लिहिलं तर खूप जास्त मोठा इम्पॅक्ट पडेल त्याच्यावर असं मला म्हणायचं नाही. परंतु जर तुम्ही तशा पद्धतीने लिहित असाल तर इथे तुम्हाला जो बॉक्समध्ये दिले, या बॉक्समध्ये हे 10 तुमचे वर्ड्स आहेत, तुमचे 10 शब्द इथे बसले पाहिजेत. अशा पद्धतीचं इथे नियोजन केलेलं आहे. जर तुम्ही इथून सुरुवात करत असाल तर त्याच्यामध्ये तुमचे 9च बसतील. आणि तुमचं कॅल्क्युलेशन करत असताना तुम्हाला काय करायला लागेल, त्याच्यामध्ये 9 आहेत, याच्यामध्ये 20 आहेत, यात 30 आणि शेवटी तुम्हाला जे काहीतरी शब्द तुम्हाला 1/3 करून लिहायचे आहेत त्याच्यामध्ये तुमची कमतरता होऊ शकते. ओके, तर अशा पद्धतीने लिहायचं नाही आपल्याला. इथे जर त्यांनी MPSCनेच इथे 10 दिलं आहे, याचा अर्थ MPSCला इथून लिहिणं अपेक्षित आहे, पहिल्या बॉक्सपासून लिहिणं अपेक्षित आहे. त्यामुळे इथून सुरुवात करायची. आणि दुसरी गोष्ट, आता ही पहिली गोष्ट सांगितली तुम्हाला मी काय, की इथून लिहिताना इथून सुरुवात करायची. दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस तुम्ही लिखाण कराल त्यावेळेस लिखाण हे या ओळीवर करत चला. ओळीवर करण्याचे फायदे हे असतात की तुम्हाला तुम्ही जर या बॉक्समध्ये लिहित असाल, समजा हा बॉक्स आहे, या बॉक्समध्ये तुम्ही लिहित आहे, तर काही जणांना लिहायची सवय असते अशा पद्धतीने लिहितात. आता असं लिहित असताना वरचा जो शब्द आहे तो जर समजा एखादा असेल अनुकूलन, ओके, तर तुम्ही काय कराल, तर हे शब्द एकमेकाला इथे टच होत आहेत, हा इथून असा क्रॉस चालला आहे, हा इकडे खाली येत असेल, तर अशा पद्धतीची कोणतीही म्हणजे शक्यता बाळगता कामा नये. आणि त्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. म्हणजे लिहिताना आपल्याला काय करायचं आहे, दुसरं तुम्हाला मी गोष्ट सांगितली इथे, दुसरा मूलभूत एकदम नियम तो म्हणजे कोणता, तर या रेषेवर लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची कोणतीही चूक होणार नाही आणि तुमचे शब्द हे एका रेषेमध्ये दिसतील. किंवा त्याच्यामध्ये सादरीकरण म्हणजे याला आपण प्रेझेंटेशन म्हणतो, त्याचे मार्क्स देखील तुम्हाला मिळतील. ओके, सो दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितली. त्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे कोणती, तर जे शब्द तुम्ही लिहित आहे ते शब्द लिहित असताना एवढी गोष्ट भान आपल्याला ठेवायचं की जे काही स्वल्पविराम किंवा जे काही पूर्णविराम तुम्ही देत, जसं इथे तुम्ही म्हटलं गेल्यानंतर मी पूर्णविराम दिला आहे, त्याच्यानंतर गटांच्या बरोबर इथे पूर्णविराम दिलेला आहे, सत्ता संपत्ती इथे पूर्णविराम दिलेला आहे,
स्वल्पविराम दिलेला आहे. तर या स्वल्पविराम, पूर्णविराम या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे का पाहायचे आहेत, कारण काही मुलं जी पहिल्यांदा मेन्स वगैरे देत आहेत, तर मला बऱ्याच जणांनी असं विचारलं की जे काही विरामचिन्ह आपण देतो आहे यासाठी पण सेपरेट बॉक्स वापरायचा का, म्हणजे इथे सत्ता लिहिलं, ओके, इथे सत्ता लिहिलेलं तुम्हाला दिसतंय, त्याच्यानंतर इथे स्वल्पविराम, इथे पुढे संपत्ती लिहिलं आणि त्याच्यानंतर पुढे, अशा पद्धतीचं लिखाण करायचं का. तर मी या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आहे. तुम्हाला माहिती आहे की MPSC आपल्याला अशा पद्धतीचे कोणतीही सूट देत नाही. त्यामुळे आपल्याला विरामचिन्ह जे आहेत ती त्या शब्दाच्या नंतर येत असतील तर त्याप्रमाणे वापरायची आहेत. ओके, सो ही तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली विरामचिन्हांच्या बाबतीमधली. विरामचिन्हांची तिसरी गोष्ट झाली. 3 तुम्हाला गोष्टी मी सांगितल्या. लिहिताना रेषेवर लिहायचं, त्यानंतर सुरुवात इथून करायची अशा पद्धतीने. ओके, चौथी एक महत्त्वपूर्ण गोष्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त आपण ताण देत नाही तपासणीसाला, आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला पेपर चेक करताना त्याचा चेक करत असताना त्याची आपल्याबद्दलची इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षरित्या तयार होणारं जे मत आहे आपल्याबद्दलचं ते सकारात्मक होतं. त्यामुळे हे गोष्टी लिहित चला. आता हाच बॉक्स लिहिण्याची गरज का आहे, कारण शब्दसंख्या ही तुम्हाला पेपरमध्ये दिलेली असते आणि त्यानंतर जे काही शब्द तुमचे बसलेले आहेत ते शब्द तुम्ही इथे पाहू शकता की 90 इथे कंप्लीट होत आहेत. ओके, आणि त्याच्यानंतरचे हे 3 इथे मी घेतले आणि टोटल 93 शब्द बसले, म्हणजे ॲप्रॉक्सिमेट 1/3 करण्याचा प्रयत्न मी इथे केलेला आहे. आता ॲप्रॉक्सिमेट का म्हणतो आहे, कारण जर तुमचे 300 शब्द तुम्हाला दिलेले आहेत आणि या 300पैकी तुम्हाला शब्द किती करायचे आहेत 1/3 याचं म्हटलं तर आपण 100 होणार, आणि 100च्या आसपास म्हणजे 104 बरोबर, आणि इकडे 96 अशा पद्धतीचे जर शब्द असतील तर तुम्हाला चालणार आहे. म्हणजे 100पेक्षा 4 शब्द कमी 4 शब्द जास्त चालतील. परंतु 100 तुमचं 1/3 होतं आहे आणि तुम्ही 115 120 शब्द लिहित आहे किंवा 70-80वरच थांबताय, तर ते अजिबात स्वीकारलं जाणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे हे जे 1/3 आपला जो नियम आहे तो पाळायचा आहे, हा चौथा नियम. आणि या बॉक्सला लिहिणं देखील गरजेचं आहे, कारण यातून आपल्याला आपण जो काही तपासणीचा आहे त्याला आपण सांगून देतो आहे की हे मेन शब्द होते, माझा 1/3 93 शब्दांचा बसलेला आहे. ओके, ही चौथी गोष्ट झाली. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे कोणती, तर 5वी गोष्ट मी जी तुम्हाला इथे सांगतो आहे ती अशी की आपल्याला इथे टायटल द्यायचं आहे. आता हे टायटल देत असताना आपण जो काही पॅसेज वाचला आहे, जो काही आपण इथे पॅराग्राफ वाचलेला आहे, पॅराग्राफला व्यवस्थित त्याचं आकलन करून त्याचा आशय लक्षात घेऊन त्याचा विषय लक्षात घेऊन आपल्याला काय करायचं आहे, टायटल द्यायचं आहे. आणि हे टायटल देत असताना त्या पॅराग्राफचा क्रक्स आपल्याला तिथे सांगता आला पाहिजे. ओके सर, अशा पद्धतीने लिहिताना मुलं काय करतात, 5-6 शब्दांचा एक टायटल तयार करतात आणि तो इथेच एका ओळीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतात, बरोबर. त्यातून होतं काय की तुमचा जरी टायटल चांगला असेल तरीसुद्धा तुम्हाला तिथे प्रेझेंटेशन न राखल्यामुळे, गर्दी गोंधळ केल्यामुळे किंवा सादरीकरणामध्ये थोडासा बाधा आणल्यामुळे तुम्हाला तिथे मार्क्स तुमचे सुरुवातीलाच, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पेपर लिहायला सुरू करता तर इथेच तुमचं प्रेझेंटेशन किंवा तुमचं इम्प्रेशन हे डाऊन होतं. म्हणून काय करायचं, इथे जर आपल्याला 4 बॉक्स दिलेले आहेत, बरोबर, इथे पण जर टायटलला बॉक्स दिलेलं नसते, MPSCने बॉक्सच दिले नसते ना, जर टायटल त्यांना जर एवढा इम्पॉर्टंट नसता तर इथे बॉक्सच दिले नसते. हा डायरेक्ट ओपन त्यांनी बॉक्स ठेवला असता आणि यात तुम्हाला किती मोठं लिहायचं तेवढं लिहा. परंतु MPSCने जर 4 इथे बॉक्स देखील दिलेले आहेत तर आपली ती जबाबदारी बनते की आपला टायटल हा देखील 4मध्येच असला पाहिजे. म्हणून तुम्ही इथे पाहू शकता, मी ज्यावेळेस टायटल देण्याचा प्रयत्न केला, ज्यावेळेस हा पूर्ण वाचला त्याच्यानंतर मला पॅराग्राफ वाचल्यानंतर मला हे काही 3 टायटल आठवले, म्हणजे विवेकशून्य समाज विकासास अडथळा. ओके, म्हणजे इथे पण 4 आहेत, विवेकशून्य समाज विकासास अडथळा, त्यानंतर विवेकशून्य समाज आणि बंधुत्व, त्यानंतर श्रेष्ठत्ववाद व विवेकशून्य समाज. अशा पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तर 1, 2, 3 आणि 4 अशा पद्धतीचे शब्द मी वापरलेले आहेत. ओके, 4 शब्दच वापरलेले आहेत. आणि यातून मला लिहित असताना जो काही मला आठवला तो मी काय लिहिलं, विवेकशून्य समाज अधोगतीस कारण. आता हा जो तुम्ही इथे पाहताय टायटल, तो टायटल ह्या 3मध्ये देखील नव्हता, त्यातून मला काहीतरी वेगळा आठवला म्हणून मी तो इथे लिहिलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर हे नियम 4-5 नियम आहेत ते जर वापरले तर तुम्हाला काय होऊ शकतं, याचा फायदा नक्कीच होऊ शकतो. आणि अशा प्रकारे प्रेझेंटेशन जर तुम्ही ठेवलं, तुमचे स्वच्छ, बरोबर, स्वच्छ लिखाण पाहिजे, याच्यामध्ये स्वच्छ लिखाण पाहिजे. त्यानंतर तुमचं सादरीकरण हे इम्पॉर्टंट आहे. ओके, सादरीकरण महत्त्वाचं. सादरीकरण का महत्त्वाचं, कारण तुम्ही इथे पाहू शकता हे चेक केलेलं पेपर आहे. मॉडरेटरने देखील इथे 8 मार्क दिलेत आणि इथे एक्झामिनरनी पण 8 मार्क दिलेत. का दिले असतील, कारण असे विषय लक्षात घेऊन व्यवस्थितपणे सादरीकरण करण्याचा प्रयत्न केलेला इथे तुम्हाला पाहायला मिळतो आहे. स्वच्छ सादरीकरण व्यवस्थित असलेलं पाहिजे. त्यानंतर काही जे मूलभूत नियम मी तुम्हाला हे 5 नियम सांगितले ते देखील तुम्हाला लक्षात घेऊन लिहायचं आहे. याचा एक व्यवस्थित असं आपण म्हणू शकतो शीर्षक तुम्हाला द्यायचं आहे.
ओके, शीर्षक महत्त्वाचं आहे कारण ते फर्स्ट इम्प्रेशन असणार आहे तुमचं या पूर्ण पॅसेजवर. त्याच्यानंतर जे शब्दसंख्यांचा जो खाली बॉक्स सांगितला आहे तो देखील इम्पॉर्टंट आहे, तो देखील लिहिण्याचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीचे काही नियम जर आपण वापरले, मूलभूत नियम, तर आपल्याला काय करता येईल, चांगले मार्क्स मिळवता येतात. 8 मार्क्स जे की 10पैकी आपल्याला आहेत ते खूप जास्त चांगले मार्क्स आहेत असं मी समजतो. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे लिहिण्याचा. आता याच्याबद्दल काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, नाहीतर माझा टेलिग्राम ID मी देणार आहे, त्यावर देखील तुम्ही विचारू शकता. ओके, दुसरा प्रश्न होता भाषांतराचा. भाषांतरामध्ये आपल्याला जसं की माहीत आहे की आता आपण ज्यावेळेस भाषांतर करतो तेव्हा आपल्याला काही कीवर्ड्स असतात. ओके, कीवर्ड्स म्हणजे काही महत्त्वाचे शब्द असतात आणि हे कीवर्ड्स आपल्याला ओळखून काय करायचं असतं, त्यांचा जो महत्त्वाचा शब्द आहे तो महत्त्वाचा शब्द ओळखून त्याचा भाषांतर किंवा त्याचं ट्रान्सलेशन हे ॲज इट इज आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला कोणती गोष्ट कमी जास्त जाणवली नाही पाहिजे. ओके, सो तुम्ही इथे पाहू शकता, तुम्हाला काही जर तुम्ही व्यवस्थितपणे वाचलं तर हे इंग्लिशचा पॅसेज दिला असतो, मराठीमध्ये करायचा असतो आणि मराठीतला पॅसेज इंग्लिशमध्ये, असं मराठी आणि इंग्लिश या दोन्ही वर्णनात्मक पेपरमध्ये आपल्याला टास्क असतो. ओके, सो याच्यामध्ये तुम्ही पाहताय अभ्यासक्रम म्हणजेच तुम्हाला सिलेबस हा माहिती आहे, सिलेबसचा शब्दशः अभ्यासक्रम आला पाहिजे. त्यानंतर इथे 2-3 शब्द जे महत्त्वाचे वाटतात मला ते म्हणजे कोणते, ज्ञान, नैतिकता. ठीक आहे, त्यानंतर इथे तुम्ही इथे पाहू शकता की प्रज्ञा हा देखील शब्द आहे. म्हणजे प्रज्ञा म्हणजे काय तर विजडम. ओके, विजडम हा शब्द इम्पॉर्टंट, याला पण काही लोक काय करतात ज्ञान म्हणूनच संबोधतात, परंतु ज्ञान म्हणजे काय तर ज्ञानचा आपण जनरली जो शब्द वापरणार आहे तो म्हणजे कोणता तर नॉलेज हा शब्द आहे. ओके, तर नॉलेज हा शब्द आपल्याला माहीत असला पाहिजे. त्यानंतर नैतिकता हे आपण कशाबद्दल वापरतो तर इथिक्स याच्याबद्दल असेल. ओके, त्यानंतर मोरॅलिटी देखील आहे, हा शब्द देखील इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की जे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स तुम्हाला व्यवस्थित वेचून त्याच्याबद्दलची व्यवस्थित जे रिप्लेस करणारा शब्द आहे दुसऱ्या भाषेतला तो वापरायचा आहे आणि त्याच्यानंतर ते वापरल्यानंतर देखील तुमच्या विषयाचा किंवा तुमच्या ओळीचा अर्थ बदलणार नाही याची देखील दखल घ्यायची आहे. आता इथे कौशल्य शब्द आहे, बरोबर. इंग्लिशमध्ये तुम्ही करत असाल तर त्याचं स्किल होईल आणि इंग्लिशमध्ये मला जर स्किल दिला असेल तर त्याचा मी काय लिहीन, कौशल्य असा शब्द लिहायचा प्रयत्न करणार आहे. ओके, सर्वेक्षण म्हणजे काय तर सर्वे. ओके, त्याचा शब्द सोपा आहे, सर्वे आहे इथे. त्यानंतर तुम्हाला एखादा आणखी शब्द सापडू शकतो ज्याची खूप जास्त आपल्याला इथे महत्त्व असेल, तंत्रज्ञ, टेक्निशियन्स. ओके, टेक्निशियन्स हा शब्द तुम्ही वापरू शकता किंवा टेक्निशियन दिला असेल तर तंत्रज्ञ तुम्ही वापरू शकता. याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तर अशा पद्धतीने ते व्यापक असेल तर हा ब्रॉडर कन्सेप्ट या दृष्टीने देखील आपण घेऊ शकतो. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी संकुचित, कन्झर्वेटिव्ह, बरोबर. तर अशापर्यंत आपल्याला काय करायचं आहे, द्वेषपूर्ण, हेट्रेट, असे काही कीवर्ड्स जे असतील ना, कीवर्ड्स, त्या कीवर्ड्सला आपल्याला काय करायचं आहे, वेचायचं आहे आणि त्याच्याबद्दलचा शब्द ठेवायचा आहे आणि कोणताही अर्थ न बदलू देता ते वाक्य पूर्ण करायचं आहे. वाक्य पूर्ण करण्याबरोबरच आपल्याला पूर्ण भाषांतराचं काय करायचं आहे, जो दिलेला पूर्ण पॅसेज आहे तो ॲज इट इज आपल्याला भाषांतरित करायचा आहे. असं करत असताना आपली स्वतःची भाषा देखील यात वापरली तरी चालते किंवा ॲज इट इज जरी तुम्ही त्याला कन्वर्ट केलं तरी देखील चालेल, परंतु ते लिहित असताना ते पूर्ण असलं पाहिजे. म्हणजे काय की भाषांतर पूर्ण केलेलं असलं पाहिजे, पूर्ण. ओके, हा शब्द का वापरतो कारण काही मुलं काय करतात, सुरुवातीचे 2-4 ओळी करतात, टाईम नाही म्हणून शेवटचे 2-4 ओळी करतात, परंतु आपण असं वाटतं की आपण हे आयोगाला फसवतोय, परंतु असं होत नाही. आयोग बरोबर किंवा चेक करणारे बरोबर ओळखतात आणि त्याच्यानुसार तो जो मधला पॅच तुम्ही काढला आहे त्याचे मार्क्स देखील कट होतात, वजा होतात आणि तुम्हाला मिळणारे मार्क्स त्याप्रमाणे असतात. ओके, सो अशा पद्धतीने काही महत्त्वाचे शब्द आहेत ते देखील वापरून आपण काय करू शकतो, चांगलं इम्प्रेशन आपण टाकू शकतो. त्यामुळे तुमची जो काही वोकॅब्युलरी आहे त्या इंग्लिशचा अभ्यास, मराठीचा अभ्यास हा जास्त महत्त्वाचा ठरतो इथे. ओके सर, आपलं जर पाहिलं इथे तुम्ही 15 मार्कांसाठी याचं वेटेज असतं आणि 15पैकी इथे मला जवळपास 11 मार्क इथे दिलेले आहेत. 11 मार्क कोणी दिले तर एक्झामिनरने 11 मार्क दिलेत आणि नंतर तेच मार्क्स वाढवून इथे 12 केलेले आहेत आउट ऑफ 15. तर एवढे चांगले मार्क जे की आपण स्वप्नवत म्हणू शकतो. आपलं एक टार्गेट असतं किंवा ड्रीम असतं. पेपरला जाण्याआधी आपण काय करतो तर आपला एक स्वतःचा स्कोअर लिहून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पेपर आल्यानंतर की आल्यानंतर काहीतरी वेगळा स्कोअर असतो, परंतु सुरुवातीला आपलं एक टार्गेट असतं. त्या पद्धतीचा स्कोअर इथे मला आयोगाने दिलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. ओके, सो अशा पद्धतीने कीवर्ड्स, त्यानंतर शब्दांची मांडणी व्यवस्थित पूर्ण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कोणतीही खाडाखोड किंवा उगाचच अनावश्यक कोणतेही विरामचिन्हे, खाणाखुणा टाकण्याचा अजिबात प्रयत्न करायचा नाही. सरळ, साधी, सोपी भाषा,
त्यातल्या त्यात प्रभावी भाषा लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, सो आपण पुढे जाऊयात. हे आपलं झालं प्रेसर रायटिंग आणि त्यानंतर ट्रान्सलेशन. आपण आता जाऊयात की एसे रायटिंगवर, म्हणजेच निबंध लेखन. त्या वर्षीचा निबंध 2022चा निबंध आलेला होता की नवे शिक्षण धोरण किंवा नवीन शैक्षणिक धोरण हा विषय होता आणि या विषयावर निबंध लिहिण्यासाठी आलेला होता. ओके, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर, तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर पुढे याच्यामध्ये आपण बघू. पुढे सुरुवात करत असताना, आता कोणताही निबंध लिहित असताना आपल्याला मूलभूत नियम कोणीही सांगितलेला असतो, तो म्हणजे काय की इंट्रोडक्शन इम्पॉर्टंट, म्हणजे आपली सुरुवात, बरोबर, सुरुवात याच्याबद्दल माहिती असली पाहिजे. त्यानंतर मेन बॉडी, निबंधाची मेन बॉडी इम्पॉर्टंट, जो हा मध्यभाग आहे आपण असं त्याला म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन. ठीक आहे, कन्क्लुजन म्हणजेच काय, समारोप आपण असं म्हणू याला. आता या 3 टप्प्यांमध्ये निबंध सामान्यतः कोणत्याही परीक्षेचा विद्यार्थी लिहित असतो. आता हे लिहित असताना आपल्याला फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की ती म्हणजे अशी की ज्यावेळेस तुम्ही हा निबंध लिहाल तेव्हा तुम्हाला ही सुरुवात लिहित असताना याच्यामध्ये आपण असं म्हणू की इम्प्रेसिव्ह असली पाहिजे, म्हणजेच काय, आपल्याला म्हणता येईल की प्रभावी असली पाहिजे, आकर्षक असली पाहिजे. ज्यावेळेस तुमचा निबंध चेक केला जाईल त्यावेळेस त्या निबंधाबद्दल चेक करणाऱ्याला एक उत्सुकता निर्माण झाली पाहिजे, म्हणून प्रभावी आकर्षक सुरुवात असली पाहिजे. याच्यामध्ये काहीतरी तुम्ही कोट्स टाकू शकता. ओके, त्याच्यानंतर सुभाषितं टाकू शकता. त्यानंतर तुम्ही काही अभंग टाकू शकता. ठीक आहे, अभंग टाकू शकता. ह्या सगळ्या अशा पद्धतीचा वापर करून तुम्ही काय कराल, तुमची सुरुवात ही प्रभावी किंवा आकर्षक. आता तुम्ही जबरदस्ती हे टाकण्याचा प्रयत्न करायचा नाही. जर हे काय तिथे जर समर्पक असेल, याला आपण प्रॉपर शब्द वापरू, समर्पक, म्हणजे जर दिलेल्या तुमच्या निबंधाला ते सूट होणारं असेल तरच ते वापरायचं आहे. उगाचच सांगितलं आहे म्हणून घुसवण्याचा प्रयत्न करायचा नाही. ओके, तर अशा प्रकारची सुरुवात तुमची असणं अपेक्षित आहे. त्यानंतर मेन बॉडी हा जो पार्ट आहे, मेन बॉडी, याच्यामध्ये तुम्ही बघता की काही तुम्हाला समस्या मांडायच्या आहेत, बरोबर. एखादा विषय दिला असेल ते समस्या सुसूत्रीकरण असतं. त्याच्यानंतर त्याच्यावर काही तुम्हाला उपाय सुचवायचे आहेत, बरोबर. काही शासनाचे काही कार्यक्रम असतात, बरोबर. त्यानंतर काही योजना असतात, काही धोरणं असतात. तर अशा पद्धतीचा देखील तुम्हाला इथे वापर करायचा आहे. त्यानंतर या मेन बॉडीमध्ये तुम्हाला आणखी काही पॉझिटिव्ह पॉईंट मांडायचे आहेत, काही निगेटिव्ह पॉईंटमध्ये टीका वगैरे करायची नाही. निगेटिव्ह पॉईंट म्हणजे काहीतरी एखादे जर तुम्हाला दिलेला GSचा टॉपिक असेल तर त्याच्यामध्ये त्याचे काहीतरी नकारात्मक बाजू असू शकतात, ज्या की त्रिकालबाधित सत्य आहेत, त्या मांडण्याचा प्रयत्न करायचा. स्वतःहून टीका करायची नाही. ओके, आणि नंतर समारोप हा शेवटी आपला कसा असला पाहिजे, समारोप हा आशादायी असला पाहिजे. आशादायी म्हणजे तुम्ही जरी काही निगेटिव्ह गोष्टी इथे लिहिल्या असतील तरीसुद्धा तो शेवट तुमचा आशादायी असला पाहिजे, ऑप्टिमिस्टिक असला पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही निबंध लिहिण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स इथे मिळू शकतात. ओके, तर आपण पाहूया निबंध कशा पद्धतीने लिहिलेला आहे. शिक्षण धोरणाबद्दल हा निबंध होता आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही सुरुवातीला पाहिलं मी संत तुकाराम, जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची मी इथे अभंगातल्या 2 ओळी टाकलेल्या आहेत. काय आहेत त्या, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. ओके, तर या पद्धतीने सुरू केलं. शिक्षण धोरणाबद्दल आहे आणि मी अभ्यासाबद्दल म्हणतो आहे. तर अशा पद्धतीने सुरुवात करताना मला काय म्हणता येईल की कोणतीही सहज गोष्ट मिळण्यासाठी त्यासाठी असली आपली तयारी, अभ्यास योग्य, प्रमाणशीर आणि कालसापेक्ष असावा. तसंच शिक्षण धोरणाचं देखील आहे. म्हणजे शिक्षण धोरण काय करतं, आपल्या येणाऱ्या सगळ्या पिढींचं किंवा देशाचं भविष्य ज्या लोकांच्या हातामध्ये असणार आहे, ज्या आजच्या मुलांच्या हातामध्ये असणार आहे, त्या मुलांचं शिक्षणाची दिशा दशा ठरवण्याचं काम या धोरणाचं असणार आहे. म्हणूनच या धोरणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कालसापेक्ष यासाठी शब्द वापरले कारण भविष्यकालीन गोष्टींवर याचा आघात होणार आहे आणि तो आघात हा सकारात्मक असावा अशी आपली अपेक्षा असणार आहे. ओके, शिक्षण काळानुरूप नसेल आणि बदलत्या विश्वाच्या आव्हानांना सामोरे जाताना खूप अडचणी येतात, यामुळे आपल्याला जाणवतं, म्हणून ते कालसापेक्ष असलं पाहिजे. ओके, त्यानंतर भारतासारख्या आर्थिक, आध्यात्मिक आणि राजकीय महासत्ता असण्याच्या वाटेवर असणाऱ्या देशाला शिक्षण क्षेत्र अद्ययावत ठेवणे. अद्ययावत हा शब्द म्हणजे काय, ॲडव्हान्स किंवा अपडेटेड असं म्हणू शकतो. अपडेटेड हा शब्द योग्य आहे. तर ठेवणं क्रमप्राप्त ठरतं. तुम्ही बघताय की आर्थिक, आध्यात्मिक आणि राजकीय महासत्तेच्या वाटेवर, मी असं म्हटलं नाही की महासत्ता झाला आहे किंवा काय महासत्ता आहे. आपल्याला वस्तुस्थिती माहिती आहे की भारत हा अजूनही विकसनशील देश आहे आणि विकसित राष्ट्राच्या मार्गावर आहे. त्यामुळे आपण हा शब्द वापरू शकतो की महासत्तेच्या वाटेवर असलेला. ओके, त्यानंतर जर इतिहास
इतिहासातली त्याची काही उदाहरणं बघितली तर इथे तुम्ही बघू शकता धोरणं आत्तापर्यंत आलेली. ओके, त्याच्यानंतर या सगळ्या बदलण्याची क्षमता वृद्धिंगत करून कॅपॅसिटी बिल्डिंग याच्याबद्दलचा इथे पॉईंट मांडला आहे. आणि त्यानंतर भारताने कालाय तस्मै नमः म्हणत काय केलं आहे तर इथे पण मी फॅक्ट्स मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, फॅक्ट्स काय आहेत तर कस्तुरीरंजन यांची जी शिफारस आहे 2020 ला आपल्याला काय म्हटले, कालाय तस्मै म्हणत काय केलं, नवीन शिक्षण धोरण तयार केलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने सुरुवात केली. मी इथे जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की कशा प्रकारे तुमची सुरुवात असली पाहिजे, इंट्रोडक्शन कसं असलं पाहिजे, प्रभावी, आकर्षक, सुभाषित, अभंग किंवा कोट्स किंवा इतर कोणत्या तरी वाक्यांनी किंवा एखाद्या छोट्या 4-5 ओळींमध्ये सांगू शकणाऱ्या गोष्टीमुळे देखील केली तरीसुद्धा चालणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने मी उत्सुकता वाढवून ठेवली इथे. उत्सुकता चेक करणारा जो व्यक्ती आहे त्याची उत्सुकता ताणली गेली की यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर इथे मी म्हटलं आहे आणि नंतर मग इथे GSचा पार्ट देखील मी मांडलेला आहे. आपला एसे हा GS होता कामा नये, थोडीशी त्याला साहित्यिक भाषा देखील वापरता आली पाहिजे. ओके, ह्या GSचा पार्ट इथे मी टाकलेला आहे. त्यानंतर पुढे जर आपण गेलो तर तुम्हाला लक्षात येईल की इथे एक मार्गारेट मीड या पाश्चिमात्य विचारवंत आहेत, त्यांचं एक वाक्य इथे टाकले. त्यांनी काय म्हटलं आहे की मुलांना काय विचार करावा यापेक्षा कसा विचार करावा याच्या आशयाचे शिक्षण द्यावे. म्हणजे मुलांना काय विचार करावा असं शिकवायचं का तर नाही, त्यांच्या मेंदूला किंवा त्यांच्या बुद्धीला इथपर्यंत आपण काय म्हणू शकतो विकसित केली पाहिजे की जेणेकरून ती मुलं स्वतःच विचार करण्यासाठी सक्षम होतील. अशा पद्धतीचं आपलं शिक्षण असलं पाहिजे. असं कोण म्हणतं तर मार्गारेट मीड अशा म्हणतात. ओके, सो अशा पद्धतीने आपण काही कोट्स करून किंवा त्या शब्दांना आपण जे म्हणतोय त्या म्हणण्याला आपण आधार देऊ शकतो आणि त्या आधाराच्या जोरावर आपण जास्त मार्क्स देखील फेच करू शकतो. ओके, इथे काही आपण पाहू शकतो की माध्यमिक शिक्षण स्तरावर मुलांचा विकास होतो. हे शिक्षकांचे प्रशिक्षण, शिक्षकांचा पगार, शिक्षण, विद्यार्थी गुणोत्तर यावरही लक्षात देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे या शिक्षणात खंड न पडता सातत्य राखले जाऊन गुणवत्ता वाढीस भर पडते. ओके, तर त्यानंतर पुढे मांडण्याचा प्रयत्न केला की एक संपत्ती म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि असं असताना आपल्याला उच्च शिक्षण संस्था याच्यामधलं आपलं शिक्षण हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे त्याचं अद्ययावतीकरण देखील इम्पॉर्टंट आहे. जसं की IIT, एम्स आपण बघतो, यातून निघणारे विद्यार्थी हे जागतिक दर्जाचे अभियंते आणि डॉक्टर्स आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या संस्था त्याच्यामध्ये कशा भाग पडतात. म्हणजे शिक्षण धोरणामध्ये उच्च शिक्षणाचे देखील किती महत्त्व आहे याच्याबद्दलचं मी इथे स्टेटमेंट्स टाकलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही पाहिलं तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं मी इथे कोट केलं आणि त्यांनी असं म्हटलं की जे मुलांचं शिक्षण आहे हे शिक्षण हे हृदय, मेंदू आणि हात यांची सांगड घालणारी शिक्षण व्यवस्था. म्हणजे काय, हृदय म्हणजे काय की मानवतेच्या दृष्टीने विचार करणारी मानवता, म्हणजे याच्यामध्ये कुठंही भेदभाव न करता मानवतेच्या दृष्टीने विचार करणारी. मेंदू म्हणजे काय तर आपण असं म्हणू शकतो की बुद्धिमत्तेच्या जोरावर असलेली एखादी शिक्षण व्यवस्था. आणि हात म्हणजे काय, याच्यामध्ये मेहनत आहे. ओके, मेहनत म्हणजे कष्ट. आपण असं म्हणू शकतो की कष्ट करून कमवा आणि शिका अशा पद्धतीच्या गोष्टी देखील असल्या पाहिजेत. म्हणजे सर्वांगीण विकास हा शब्द गांधीजींना अपेक्षित इथे आपल्याला आहे. सर्वांगीण विकास हा कसा असला पाहिजे, शिक्षण व्यवस्थेमध्येच सुरू झाला पाहिजे. म्हणजे मानवतेच्या दृष्टीने, बुद्धीच्या दृष्टीने आणि मेहनतीच्या दृष्टीने तर विद्यार्थी तयार होईल अशी व्यवस्था गांधीजींना अपेक्षित आहे. असं म्हटल्यानंतर त्याला आधार देणारी काही स्टेटमेंट टाकले, प्रधानमंत्री कौशल्य विकास अभियान वगैरे. तर अशा पद्धतीने गव्हर्नमेंट देखील खूप जास्त इनिशिएटिव्ह घेऊन आपल्याला याच्यामध्ये योगदान देत आहे असं देखील सांगता येईल. त्यानंतर विन्स्टन चर्चिल यांचं देखील इथे एक स्टेटमेंट टाकले की सुशिक्षित युवक हे राष्ट्राची संपत्ती असतात. बरोबर, तर सुशिक्षित युवक, आता युवकांबद्दल किंवा युवक शिक्षण किंवा व्यावसायिक शिक्षण याचं देखील महत्त्व आपल्याला इथे अधोरेखित करता येईल. ओके, तर अशा पद्धतीने सर्वसमावेशी हे धोरण आपल्याला असलं पाहिजे. संस्कारांचं शिक्षण आणि मूल्य शिक्षण याची देखील मुहूर्तमेढ राधाकृष्णन यांच्याद्वारे देण्यात आली. त्याचीच फलश्रुती आपण आज या धोरणात पाहावयास मिळत आहे. ओके, विन्स्टन चर्चिल हे असं म्हणतात की सुशिक्षित युवक हे राष्ट्राची संपत्ती असतात आणि त्याच्या आधारावर राधाकृष्णन यांच्याबद्दलचं स्टेटमेंट देखील मी इथे कोट केलेलं आहे. म्हणजे आपण जो अभ्यास करतोय तो फक्त GS पुरता किंवा याच्यापुरता नाही ठेवायचा, आपल्याला त्याला कसा मोल्ड करता येईल एसेमध्ये याच्याबद्दलचं देखील आपल्याला अवेअरनेस असलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील मी स्टेटमेंट इथं कोट केले. ते म्हणजे कोणतं तर शिक्षण, आपण शिक्षण म्हणतोय फक्त व्यावसायिक शिक्षण म्हणतोय, कष्ट करणारं शिक्षण, उच्च शिक्षण आणि इतर सगळ्या गोष्टींबद्दल, तर तिथे महिलांचं स्थान काय आहे हे देखील खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. आंबेडकर म्हणतात की समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांनी केलेल्या प्रगतीवरून मोजतो. म्हणजे मी असं म्हणत नाही की या व्यवस्थेमध्ये
पुरुषांनी किती प्रगती केली. तर आपण जी आपली पितृसत्ताक व्यवस्था आहे याच्यामध्ये स्त्रियांवर देखील वर्षानुवर्ष अन्याय अत्याचार झाले आणि त्यामुळेच आपण शिक्षणामध्ये स्त्रिया या कुठेतरी कमी पडल्या आणि याच्यामध्ये शिक्षण धोरणं जी याआधी देखील आली, त्यानंतर गव्हर्नमेंट असतील, त्यांचे रोल्स असतील, त्यांची धोरणं, त्यांच्या योजना असतील, याच्यामुळे आज आपण बघतो आहे की महिलांची अवस्था ही पुरुषांपेक्षाही चांगली आपल्याला पाहायला मिळते. आणि जो काही प्रगत समाज आहे, कोणत्याही समाजात महिला जर शिकत असतील तर तो समाज खऱ्या अर्थानं प्रगत आहे असं आंबेडकर म्हणतात. याच्याबद्दलचं कोट मी इथे टाकलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीची महत्त्वाची लाईन आणि त्यानंतर त्याचं म्हणजेच काय की सगळ्यांना शिक्षण मिळालं, वंचित मुली, महिला यांना सगळ्यांना संधी जर आपण प्राप्त करून दिली तर संधीचं सामान्यीकरण होईल. ओके, म्हणजेच काय की जनरलायझेशन ऑफ ऑपॉर्च्युनिटी ही देखील होईल आणि त्याच्यातून ही जी स्त्री पुरुष साक्षरतेमध्ये असलेली दरी ही नाहीशी होईल. चूल मूल इथपर्यंत न राहता स्वतःच्या प्रगतीची भरारी घेण्यास सक्षम बनतील आणि नव्या भारताच्या नव्या स्वप्नांची गुरुकिल्ली या शिक्षण धोरणात आपल्याला पाहायला मिळते. ओके, त्यानंतर शेवटाकडे येताना जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला 400 शब्दांमध्ये लिहायचं आहे, त्यामुळे आपल्याला जास्त फापट पसारा मांडायचा नाही. इथे आपण काय करायचं आहे, इथे जर तुम्ही पाहू शकलात तर शिक्षण म्हणजे मानवाच्या अंगीभूत क्षमतांचा जाहीरनामा. कोण म्हणतं आहे? स्वामी विवेकानंद यांचं हे स्टेटमेंट. स्वामी विवेकानंदांचं शिक्षण म्हणजे मानवाच्या अंगीभूत क्षमता ज्या आहेत त्याचा जाहीरनामा, मॅनिफेस्टेशन. ओके, तर त्या पद्धतीने आपल्या शिक्षणाची अवस्था किंवा व्यवस्था असली पाहिजे. आता शेवट करताना आशादायी मी तुम्हाला म्हटलं, भविष्याचा वेध घेणारा असावा, शाश्वत विकास, राष्ट्रनिर्माण किंवा राष्ट्राभिमान या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्ही जो एसे लिहित आहेत तो एक विद्यार्थी लिहित नसून तो एक अधिकारी लिहितो आहे आणि त्या अधिकाऱ्याच्या असलेल्या अंगीभूत क्षमता, जसं स्वामी विवेकानंद म्हणतात शिक्षण म्हणजे मानवाच्या अंगीभूत क्षमतांचा जाहीरनामा, त्याच प्रकारे तुम्हाला देखील तुमच्या अंगीभूत क्षमतांचा जाहीरनामा या निबंधाच्या माध्यमातून मांडायचा आहे आणि तो त्याच्यासमोर पोहोचवायचा आहे. ओके, तर इथे तुम्ही जर सुरुवातीपासून जर बघत असाल तर मला लक्षात येईल की नवीन गोष्टी शिकण्याबरोबरच अंगीभूत क्षमता साक्षर होणे गरजेचं आहे, असे स्वामी विवेकानंद यांचं या गोष्टीवर भर देतात. ओके, त्यानंतर विश्वाच्या उद्धारासाठी भारताने नेतृत्व करावे, यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. सर्वांचे हित साधावे, सर्व समस्या दूर व्हाव्यात, जसे की हवामान बदल, प्रदूषण, स्त्री पुरुष असमानता, बेरोजगारी, अनारोग्य या सर्व बदलासाठी शिक्षण एक दीपस्तंभ ठरावा. वसुधैवम कुटुंबकम या उक्तीप्रमाणे संपूर्ण मानवजातीसाठी एकच कुटुंब मानून उद्धारासाठी शिक्षण एक माध्यम म्हणून काम करावे. शाश्वत विकास, राष्ट्रनिर्माण या मार्गात सोबती म्हणून काम करत आहे. शिक्षणाचे एकमेव अंतिम उद्दिष्ट सर्व मानवजातीसाठी कल्याण हेच असावे. म्हणून केशवसुतांच्या कवितेत थोडा बदल करून म्हणावेसे वाटते, शिक्षणाला वगळा गतप्रभ जणी होतील तारंगणे, शिक्षणाला वगळा विकेल कवडी मोलावरी हे जिणे. म्हणजेच थोडक्यात सांगण्याचा उद्देश काय तुम्हाला की शिक्षणाचं महत्त्व किती आहे, अनन्यसाधारण आहे. म्हणजेच तुम्हाला या तारंगणे जी आहेत ही गतप्रभ जणी होतील आणि नंतर ही तुमचं जीण आहे ते कवडी मोलावर विकलं जाईल. अशा पद्धतीचं शिक्षणाचं महत्त्व हे आपल्याला अधोरेखित करता येईल. जर तुम्ही शेवटच्या या पॅराग्राफमध्ये पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटी किती दिसते, म्हणजे आशावाद, ज्याला आपण ऑप्टिमिस्टिक व्ह्यू देखील म्हणतो. ओके, आशावाद ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते, सकारात्मकता पाहायला मिळते आणि भविष्याचा वेध देखील घेणारी आहे ही. शाश्वत विकास, राष्ट्रनिर्माण या सगळ्या गोष्टी, मानव जातीचं कल्याण या सगळ्या गोष्टींवर भर देत मी एंड केलेला आहे. जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये मला 17 मार्क्स मिळाले होते, परंतु मॉडरेटरने ते वाढवून 18 केले. 18 मार्क्स आउट ऑफ 25 जर तुम्ही पाहिलं तर खूप जास्त चांगले मार्क्स हे असणार आहेत. म्हणजे तुम्ही पाहू शकता की निबंधामध्ये 18, त्यानंतर ट्रान्सलेशनमध्ये 12 आणि 8 मार्क मला प्रेस रायटिंग, म्हणजेच टोटल आपण जर याची केली तर 38 मार्क्स आउट ऑफ 50 हे की खूप जास्त चांगले मार्क्स आहेत, खूप जास्त चांगले. ॲव्हरेजपेक्षा जास्त असं देखील म्हणू शकत नाही, कारण ॲव्हरेज जर पाहिलं तर 30 अराऊंड आपल्याला ॲव्हरेज पाहायला मिळतं. चांगल्या विद्यार्थ्यांना पण 28 मिळतात, एखादा ॲव्हरेज लिहिणाऱ्याला पण 32 मिळतात. त्यामुळे ती 28 ते 32ची रेंज जी आहे याच्यामध्ये मोस्ट ऑफ द विद्यार्थी असतात. पण ते 35चं बॅरियर जर तोडायचं असेल तुम्हाला 35+, तर तुम्हाला ज्या काही गोष्टी मी आत्ता इथे सांगितलेल्या या सगळ्या सुरुवातीपासूनच्या पाळणं देखील तुम्हाला गरजेच्या ठरणार आहेत. कोणताही तुमच्यापासून मी येथे विषय लपवलेला नाही, फक्त एवढं सांगणं आहे की ज्यावेळेस तुम्ही निबंध लिहित असाल त्यावेळेस निबंध लिहिण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टींची खबरदारी घ्यायची की तुम्ही इथे एक ड्राफ्ट तयार करायचं आहे. ओके,
हा ड्राफ्ट कशासाठी, कारण निबंध लिहित असताना तुम्हाला काय होतं की बरेच विषय डोक्यातून येत असतात, पेपर कंप्लीट करण्याचं प्रेशर असतं, टाईम मॅनेजमेंट करायचं आहे, सादरीकरण करायचं आहे, तुम्हाला कुठेही खाडाखोड करायची नाही आणि प्रभावी लिखाण करायचं आहे. तर अशा पद्धतीचं होण्यासाठी एक 5 मिनटं ॲटलिस्ट आपण काय करायचं, सुरुवातीला ड्राफ्ट लिहिण्याचा प्रयत्न करायचा. जो एसे तुम्ही निवडाल त्याचा ड्राफ्ट लिहून ठेवा, कारण इथे कच्चं काम करण्यासाठी जी जागा दिलेली असते. आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता इथे आंबेडकरांचं मी कोट केलं आहे, त्यानंतर विवेकानंदांचं कोट लिहिलं आहे, महात्मा गांधी यांच्याबद्दलची कोट लिहिलं आहे, इथे एक संस्कृत सुभाषित लिहिलेलं आहे, कालाय तस्मै नमः, ते म्हटलं आहे. शिक्षणाबद्दल हे जे काही GS पार्ट आहे याच्यामधलं जे काही फॅक्ट्स आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर मार्गारेट मीड यांचं इथे कोट टाकले, यथार्थ दर्शन, राष्ट्रविकास वगैरे या सगळ्या गोष्टी इथे का मांडल्यात, कारण या माझ्या एसेमध्ये मला वापरता याव्यात यासाठी मी इथे मांडलेल्या आहेत. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही जर लिहून ठेवलं तर तुम्हाला डायरेक्टली ते वापरता येईल. जर तुम्ही कुठला एखादा पॉईंट विसरलात जरी तरी ते देखील तुम्हाला काय करता येईल, तर हा पॉईंट तुम्हाला ॲज इट इज तिथे टाकून पुन्हा एकदा ते रिकॉल करता येईल. आणि जर असं केलं नाहीत तर तुम्हाला ज्या लिहित असताना जेवढं आठवेल तेवढंच तुम्ही लिहू शकाल. त्यामुळे ड्राफ्टचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. ड्राफ्ट लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न तुम्ही करा आणि त्याच्यातून तुम्हाला काय होऊ शकतो, त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. ड्राफ्ट्स लिहिण्याबरोबरच तुम्हाला इथे काय करायचं आहे, तर अशा पद्धतीने आपण जे प्रेस रायटिंग करतो त्याचं टायटल लिहिण्याचा देखील प्रयत्न करायचा आहे. ओके, सो या टायटलमुळे आपल्याला काय आणखी त्याचा इफेक्ट किंवा आपण म्हणू शकतो त्याचा प्रभाव जास्त पडू शकतो आणि या प्रभावातून आपले मार्क्स नाही म्हटलं तरी एखादा मार्क्स वाढण्याची शक्यता आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे ज्या काही गोष्टी तुम्हाला डिस्कस केल्यात या पूर्ण सेशनमध्ये त्या नक्कीच वापरण्याचा प्रयत्न करा. 1-2 पेपर प्रॅक्टिस म्हणून लिहा. कुठल्याही तुमच्या आसपासच्या सिनियरला किंवा विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकाला कोणाला तरी पाठवा, चेक करून घ्या. काही त्रुटी असतील त्याच्यामध्ये तर नक्कीच त्याची विचारणा करा, सुधारणा करा आणि पेपर लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये देखील चांगले मार्क्स मिळू शकतील. जर तुम्हाला मला पेपर पाठवायचा असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम ID वर पाठवू शकता आणि तुम्हाला त्याच्यामध्ये एक 4-5 दिवसामध्ये नक्कीच मी तुम्हाला पेपर चेक करून पाठवेन आणि कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या नाही आहेत याच्याबद्दल देखील सांगेल. एक एसे रायटिंग संदर्भात देखील आपला एक ग्रुप आहे, त्याचं देखील तुम्हाला मी लिंक शेअर करेन आणि ती लिंक जॉईन करून तुम्ही एसे रायटिंगबद्दलची तुमची जी काही तयारी आहे ती आणखी पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न नक्की करा. ओके, सो अशा पद्धतीने आजचं सेशन आपण इथे संपवतो आहे. नक्कीच या सगळ्या मार्कांचा, या सगळ्या स्ट्रॅटेजीचा आणि एकूणच आपण डिस्कस केलेल्या प्रत्येक शब्दाचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल. आपल्या सगळ्यांना, जर तुम्ही मेन्स देत असाल तर आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि जर तुम्ही यावर्षी मेन्सला नसाल तर पुढच्या वर्षी जी डिस्क्रिप्टिव्ह मेन्स आहे त्या मेन्ससाठी देखील लिखाणाचा खूप जास्त आपल्याला फायदा होईल. आणि त्या संदर्भात कोणतीही डाऊट असतील नक्की संपर्क साधा, आपण पूर्ण करण्याचे किंवा त्यावर देखील व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू. सो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आजचं सेशन एका पॉझिटिव्ह नोटवर आपण इथे संपूया. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम.